आता मम्मी बोटॉक्स करून आली आहे आणि मम्मी टर्न हो मागे. हे बघा मम्मीचं हेअर बोटॉक्स. मम्मी कसं वाटलं? अरे खूप मस्त आहे. आता डोकं ना हलका वाटलं असं, त्या केसांनी जड वाटत होता डोकं आणि फ्रिझी झालेले केस प्लस आता टचअप पण करून आली मम्मी. मस्त वाटत होतं आणि नेल्स पण केले मम्मीने. तर फर्स्ट टाइम केलंस तू आता, तर तू फर्स्ट टाइम नेल्स केले आणि हेअर बोटॉक्स केला आणि असं छान म्हणजे वेगळा टचअप करून आली वेगळा. तर कसं वाटतंय? खूप छान वाटलं. मम्मीचा ग्रूमिंग डे होता. माझं ना हा डोकं बोका हलका झाला, भारी भारी वाटायचं ना. आणि प्लस मम्मीचे केस अर्धे झाले ना. अर्धे प्लस तू व्लॉग मध्ये पण असे कुठेतरी उडलेले आहेत व्हिडिओ मध्ये. तर मम्मी मला रोज बोलायची ह्याचं काय करू, सिरम लावून दे. तर हे सोल्युशन परमनंट. हो छान झाले. येस. आणि ती दीदी कशी होती? ती खूप भारी होती. मस्त. आता माझं शूट संपलं, मी घरी आले. म्हणजे टिकली अवॉइड करा प्लीज. आणि मम्मी गेलेली बोटॉक्सला. मी जसं काल तुम्हाला सांगितलं की मी नाही जाऊ शकणार, तर मम्मी जाणार आहे. तर मम्मीने छोटे छोटे क्लिप्स काढलेत, ते मी लावणार आहे ब्लॉगला. पण जे काही मम्मीने 4-5 आवर्स बसून करून घेतलं, त्यामुळे मम्मी इतकी छान दिसते आता. आणि ना रोज मम्मीचे असे हेअर कुठेतरी उडालेले असायचे. मला रोज बोलायचे ह्याचं काय करू, ह्याचं काय करू. पण आता मम्मी बघा एकदम छान केस झालेत. येस. क्या लाया अब? वेदरचं काही कळतच नाहीये. कधी खूप ऊन आहे आणि कधी कंटिन्युअस पाऊस आहे, काही कळतच नाहीये. आणि आता मला 3 सीनचा गॅप आहे, म्हणजे 2 तास तरी मला गॅप आहे. मला एअरटेल गॅलरीमध्ये एक काम आहे. मी आता एअरटेल गॅलरीमध्ये जाते. आणि माझ्या ॲक्च्युली नेटवर्कचा खूप इश्यू झाला आहे. माझा पोस्टपेड नंबर आहे आणि त्याला मोबाईल डेटा चालतच नाही. सो आता मी ते प्रीपेड करून घेते. सो आता निघते मी फॉर द एअरटेल गॅलरी. आता मी एअरटेल गॅलरीमधून निघाले. इथे मागे गॅलरी आहे. 1 तास गेला माझा आणि काहीच काम झालं नाही. माझं काय काम होतं ते मी सेटवर जाऊन सांगते. आता ऑटो पकडते. सैंडी जी आइसक्रीम खाना है ना? आइसक्रीम खाना है. क्या है आज? आज आखिरी बच्चे का बर्थडे. ये कौन से सर है? ये हमारे मोटा वाली है. ये धीरज भाई के बेटे का बर्थडे. आइसक्रीम नहीं खिला रहे, कुछ तो खिलाओ. શું વાત કરે છે તમે? हे बघा शूट चाललंय. ही ऐश्वर्या रूम आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय व्लॉग आफ्टर सो मेनी डेज. कारण मध्ये माझं इतकं शूट सुरू होतं, त्यामुळे मला व्लॉग करता नाही आला. अँड आज मला सुट्टी आहे. संध्याकाळी मी जरा बाहेर जाणार आहे. अँड आज आपण थोडासा घरी व्लॉग बनवूया. मम्मी भेंडीची भाजी बनवते, सो मी ती दाखवेन तुम्हाला. आणि भेंडी कापते. ऑल्सो काय मला खूप सारे गिफ्ट्स आलेत आणि मी 1-2 पार्सल्स मागवलेले. ते मी दिवाळीपासून ओपनच केलेले नाही आहे. तर आज आपण ते सगळे गिफ्ट्स ओपन करूया. मी मागवलेले पार्सल्स ओपन करून बघूया. आणि आजचा व्लॉग 2 पार्ट्समध्ये येणार आहे. सो एक ब्लॉग माझ्या चॅनलवर येईल आणि एक मम्मीच्या चॅनलवर येईल. मी ना माझा कॅमेरा काढून ठेवलाय आणि माझा कॅमेराचा जो माईक आहे तो पण काढून ठेवलाय. सो आज मी तुम्हाला माझा कॅमेरा सेटअप दाखवणार आहे फॉर व्लॉगिंग. आणि हळूहळू मी माझ्या कॅमने व्लॉग करायला सुरुवात करणार आहे. कारण कॅम घेऊन मला तरी 1-1.5 वर्ष झालं, पण मी त्याचा काहीच यूज केलेला नाहीये. मम्मीने भेंडी चिरली आहे आणि इथे कांदा चिरून ठेवलाय. सो तुम्ही पाहिलं भेंडीची भाजी तर कन्फर्म बनणार आहे. तर बघू चिल्ला बनतो की मशरूम बनतं. आणि ह्याच्यासोबत काय चपाती. इथे वडी तळते मम्मी, अळूवडी. ते कच्चं दाखव. तर हे बघा, हे काल मम्मीने स्टीम करून घेतलेलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं. आता तळते. आणि हे बघा, हे तळून झालेलं. प्लीज अवॉइड माय हेअर, कारण मी हेअर वॉश केला आहे. तर मी अजून ड्राय केलेली नाही आहे. म्हणजे मी ड्रायर कधीच यूज करत नाही घरी असताना. ते ऑटोमॅटिक ड्राय होतात. अँड आता तुम्हाला मी दाखवली. सो अळूवडी रेडी. आणि मी आता खाणार आणि मग तुम्हाला जरा वेळाने भेटते. आता माझी अळूवडी खाऊन झाली आहे.
मी हेअर ॲक्च्युली टाय नाही केलेत अजून, ते पूर्ण वाळले नाही आहेत. सो आय एम लेटिंग देम ड्राय. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. मी माझ्या डेली रुटीनमध्ये एक क्रीम ॲड केली आहे. म्हणजे मी जनरली जे सिरम्स आणि मॉइश्चरायझर हे सगळं जे वापरते ते तुम्हाला दाखवतेच. तर आता ना मी एक रेनेची क्रीम ॲड केली आहे माझ्या डेली रुटीनमध्ये. बघा, रेने पिंक थेरपी कोलॅजन जेल क्रीम. ही अशा बॉक्समध्ये येते आणि अशी जेल फॉर्ममध्ये आहे. ह्याला काय करायचं आहे, हे बघा, हे अर्ध बोट आहे. ही क्रीम मी घेतली आहे जेल क्रीम. ते तुम्हाला फेसवर असं 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 डॉटेड फॉर्ममध्ये लावायचं आहे. अँड वॉट यू हॅव टू डू इज, आणि आता तुम्हाला फेसवर मसाज करायचा आहे फॉर 2 मिनिट्स, जोपर्यंत हे जेल स्किनमध्ये ऑब्झॉर्ब होत नाही, आणि मग सोडून द्यायचं. त्यावर तुम्ही सनस्क्रीन लावायचं आहे, जे कोणतं तुम्ही यूज करता. सो आता लेट्स डू दिस. डन. हा क्लोजर लुक. सो मी स्किनमध्ये ऑब्झॉर्ब होईपर्यंत मसाज केलं. लिटरली 1 मिनिट लागतो आणि ते ऑब्झॉर्ब होतं. पण मला पर्सनली हे खूप आवडलं म्हणून मी हे तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला दाखवते, खूप गोष्टी येते बघ. तिकडे जे दिसते ना तुम्हाला कोपऱ्यात, ते सगळे गिफ्ट्स आहेत आलेले. आज मी ते सगळे फायनली ओपन करणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की इतक्या दिवसानंतर का ओपन करते, तर मध्ये खरंच ट्रस्ट मी वेळच मिळालेला नाही आहे ना. ओके, मी ॲक्च्युली थांबणार होते. मी ड्रायफ्रुट्स घ्यायला गेलेले तेव्हा मला हे एक खूप छान गोष्ट सापडली, जामून रोल्स. त्याच्या आतमध्ये ना हे बघा, जामूनची पट्टी बनवली अशी, आणि हे स्पेशली डायबेटिक पेशंट्ससाठी आहे. ह्यामध्ये बघा काय काय नाही आहे. हे ग्लुटेन फ्री आहे, शुगर फ्री आहे आणि विटामिन सी आहे. बघा, ग्लुटेन फ्री, नो ॲडेड शुगर आणि विटामिन सी. ज्यांना डायबिटीज असतं त्यांच्यासाठी हे स्पेशली बनवलेलं असं मला त्या शॉपकीपरने सांगितलेलं. आणि मला तर ते इतकं आवडलंय की मी सेटवर पण घेऊन जाते, घरी येऊन पण खाते, ट्रॅव्हलिंगमध्ये पण कॅरी करते. आणि ह्याच्यामध्ये खूप फ्लेवर्स आहेत. आता मी जामून घेतलेलं बिकॉज आय लाईक जामून. याच्यामध्ये मास्क मेलन आहे, पेरू आहे, अजून 2-4 फ्लेवर्स आहेत. सो नेक्स्ट टाइम मी गेल्यावर दुसरा एक फ्लेवर घेईन आणि तो पण तुम्हाला दाखवेन. बाय द वे मला ही आयडिया खूप आवडली आहे. एनिवे, बनवते भेंडी. ओके, सो लेट्स मेक भेंडी. हे भेंडीची भाजी बनते. मशरूम कट करून ठेवले. माझी ग्रीन टी घेऊन मी चालले. ऑल्सो माझ्या पीठ राहू दे. एका मैत्रिणीने ना मला हे ड्रेसेस पाठवलेले. सो आता तिला मी ते रिटर्न पाठवते. माझी एक फ्रेंड आहे श्रुती, तिने मला 3 ड्रेसेस पाठवलेले. ऑलमोस्ट 20-25 दिवस झाले. पण मला फास्ट करायला पण वेळ नव्हता. तर आता फायनली मी घरी आहे, तर मग मी तिचे ड्रेसेस रिटर्न पाठवते. मी फास्ट बुक केलं आहे. आता तो माणूस येतोय, तो घेऊन जाणार आणि ठाण्याला ड्रेसेस पोचवणार. फायनली श्रुती, आय एम सेंडिंग युअर ड्रेसेस अँड थँक्यू सो व्हेरी मच फॉर द ड्रेसेस. बाकी बाहेर इतकं छान ऊन पडलंय की त्यात पाय भाजत आहेत. आर यू डुईंग? चपाती करते. चपाती. सो ते रेडी झालेत. 2, 3, 7. ओके, यानंतर जेवण रेडी. आता हे मशरूम बनवायचे ना. येस, मशरूम बनवायचं. सो बनव म्हणजे मम्मीचं हे झाल्यावर याच तव्यावर मी मशरूम बनवणार आहे, बटर गार्लिक सॉते मशरूम. तर आता भेंडीची भाजी झाली, चपाती रेडी आहे. आणि आता मी बनवतेय सॉते गार्लिक मशरूम. त्यासाठी लागणार आहे क्रश्ड लसूण, 3 मिरच्या उभ्या चिरलेल्या, लॉट्स ऑफ मशरूम आणि अमूल बटर. आता ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला आधी पण दाखवलंय, परत एकदा व्हिडिओ दाखवते. लेट्स स्टार्ट द रेसिपी, कारण खूप भूक लागली आहे. आणि आता जेवण रेडी झालंय. काय काय बनवलंय मम्मीनी ते बघूया. भेंडी, चपाती. तर मम्मीनी बनवली भेंडीची भाजी, चपाती, अळूवडी आणि हे मी मशरूम बनवले. आता खाऊन बघूया सगळं कसं झालंय. हे मी खाल्ले, यमी झाले. भेंडीची भाजी कायम चांगलीच बनते, ह्याला ट्राय करूया. भेंडीची चव माहिती मला कशी.
गार्लिकचं टेस्ट आलंय खूप मस्त. आम्ही जेवून घेतो आणि संध्याकाळी मला बाहेर जायचं म्हणजे 5:30ला. तेव्हा मी बाहेर निघणार. मी कशासाठी चालली आहे ते तुम्हाला दाखवेनच. बाकी भेटूया. तर आता वाजलेत संध्याकाळचे एक्झॅक्ट 7:30 आणि मी बाहेर जाणार होते पण मी नाही गेले बिकॉज एकच दिवस सुट्टी मिळते तेव्हा असं वाटतं की आराम करावा. दिवसभर मी घरात बसून काढलाय म्हणजे थोडा ब्लॉग बनवला तुम्ही पाहिलाच. आत्ता मी खूप इम्पॉर्टंट काम करणार आहे. आपण सगळे खूप कंटाळा करतो कपाट लावायला आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी आराम करते त्यामुळे मला कपाट लावायचा अजिबात वेळ मिळाला नाही. पण आज मी डिसाईड केलं की कपाट लावणार कारण खूप कपडे ना आत जातात आणि बाहेर जे टी शर्ट्स आणि डेनिम्स आहेत ना फक्त तेच वापरले जातात. आतले कपडे सापडतच नाही. नंतर येतो तर ते टी शर्ट कुठे गेलं हे शर्ट कुठे गेलं असं होतं. तर आता फर्स्ट थिंग फर्स्ट कपाट लावून घेणार. सगळे कपडे बेडवर काढणार फोल्ड करणार आणि जे सगळे टॉप्स टी शर्ट सगळे आत गेले ते आधी बाहेर काढणार. मला ना बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आले इंस्टाग्रामवर की ताई तू हेअर कलर केला पण तो कलर दिसत नाहीये. तर मी एकदम माइल्ड कलर केला. ॲक्च्युली मी पण एक्सपेक्ट करत होते की थोडा कलर दिसेल पण हा एकदम लाईट दिसतोय बघा. बट आय एम रिअली हॅपी विथ माय हेअर कलर. कारण तुम्हाला जर लक्षात असेल तर माझे जे आधी हेअर होते ना कलरच्या आधी ते हाफ गोल्ड होते आणि हाफ ब्लॅक होते. त्यामुळे काय व्हायचं ते सेम नाही दिसायचं आणि वेगळं दिसलं की ते चांगलं नाही दिसायचं. तर त्यांनी काय केलं ग्लोबल हेअर कलर केला म्हणजे पूर्ण केसांना एक टोन दिला आहे. दिसतंय फुल सेम कलरमध्ये आहे. सो आय एम हॅपी विथ द कलर बट आय एम नॉट हॅपी विथ द हायलाईट्स. पण ठीक आहे मे बी त्यांची पद्धत वेगळी आहे. आणि माझी एक फ्रेंड आहे ती म्हणाली की हळूहळू विथ एव्हरी वॉश तो कलर अजून लाईट होत जाईल आणि तो दिसेल. पण मला हवा तसा तो दिसत नाही आहे. बाय एनी फॉरगेट इट. सो लेट्स गो टू कबर्ड आणि मी तुम्हाला दाखवेन मी कसे कसे कपडे लावते आणि मी थोडे कपडे जे गिव्ह अवे करायचे ते पण दाखवेन तुम्हाला. कारण रिपीट होऊन मग मी बोर होते. मग मी देऊन टाकते कपडे. सो आता लेट्स गो देअर. तर तुम्हाला दिसत असेल माझ्या कपड्यांचा ढीग. माझ्या कपड्यांचा ढीग पाहिलाच किती जास्त कपडे. त्यातले अर्धे मी वापरत नाही सो मी ते देऊन टाकणार आहे. आणि जे टी शर्ट्स खराब पण झालेत ते पण मी टाकून देणार आहे आणि आय विल गेट द न्यू वन. आता ह्यातून बघू आपल्याला काय काय वापरता येतं आणि काय काय देता येतं बिकॉज बघून मला कळेल की काय मी यूज करू शकते आणि काय नाही. तर आता आपण डिरेक्टली भेटूया आफ्टर 1 hour. तोपर्यंत सगळे कपडे लागले जातील आणि इस्त्रीचे कपडे मला बाहेर काढून ठेवायचे. सो मम्मी उद्या प्रेसवाल्याला देऊन ते प्रेस करून घेईल. आणि आता फायनली कपडे घडी करून झालेत कपाटात लावलेत. आता इथे ना रिमेनिंग कपडे हे आयनचे कपडे आहेत. हा ड्रेस पीस आहे. हा नवीन कुर्ता आहे. ती चप्पल आहे. हे सगळं आत ठेवायचं. नवीन बॅग आहे. ते 2 ड्रेसेस मला सरिताला पाठवायचे आणि हे कपडे आता मी घडी करून ठेवणार आहे. हे सगळे गिव्ह अवे वाले कपडे. या पॅन्टला कुठून एक छान डाग लागलाय माहिती नाही. ही पॅन्ट परत धुवायला टाकायची आहे. आणि हा ड्रेस पण जरा. तर आता तुम्ही पाहिलं सगळे कपडे मी इकडून उचललेत. इस्त्री गरम केली आहे आणि हे कपडे इस्त्री करून घडी करून मला कपाटात लावायचे. बाकी हा जो स्टॉक आहे तो मी काढून टाकलाय आणि आता इस्त्री करून घेते पटकन. कारण हे सगळे कपडे ना मॅक्स 15 ते 20 मिनिटात मी आयन करून सेट करेन आणि मग मला ते पार्सल्स पण ओपन करायचे. आता वाजलेत किती माहिती 9:30 म्हणजे झाला दिवस गेला. आता उद्या शूट.